नमस्कार. नमस्ते. आपलं नाव गाव सांगा. सुरेश फ्रांती, मुक्काम पशुवैद्यकीय, तालुका वाई, जिल्हा सातारा. आपली ही केरन टेक्नॉलॉजी आपण कुठल्या पिकासाठी वापरली? ऊसासाठी वापरली, हां, दोडक्यासाठी वापरली, दुधासाठी वापरली, आपली दुधी पिकासाठी वापरली. हे आपलं दुधीचं पीक आहे, दोडक्याचं दोडक्याचं पीक आहे. सॉरी. तर ह्याला फवारणी दिली आणि आळवणी केली आपण, बरोबर? आळवणी केली. अच्छा. तर ह्याच्यात काय तुम्हाला फरक जाणवते सर? आळवणी म्हणजे मी पीक 15 दिवसाचं झाल्यानंतर पहिली आळवणी केली. आळवणी केल्यानंतर एक 8 दिवसानं मी आलो तर फार म्हणजे पानांची साईज पण मोठी होती आणि वेल पण वाढलेली होती. आम्ही ती वेल चढवून घेतली आणि परत दुसरी त्याला सलरी दिली. अच्छा. दुसरी सलरी दिल्यानंतर हे बघा तुम्ही आता बघता, ह्या एकदम निरोगी पीक दिसते आणि शिवाय हिरवंगार आणि पाण्याची साईज पण मोठी झालेली दिसते. अच्छा. तुम्ही दुधाचं सुद्धा बघाल ना तर दुधाची सुद्धा पानं फार मोठी अशी एवढी एवढी. अच्छा. ह्याला पांढऱ्या मुळ्या वगैरे दाखव सर. पांढऱ्यामुळे फार वाढ झालेली आहे. पांढऱ्यामुळे बघा, पांढऱ्यामुळे बाहेर आलेले आहेत. पांढऱ्यामुळे हे सगळीकडे पसरलेले आहेत पांढरीमुळे. अच्छा. इकडे सुद्धा बघा, सगळीकडे पांढरीमुळीची चांगली वाढ झालेली आहे. मल्चिंग पेपर पेक्षा पण बाहेर आलेली आले. आहे. ग्लेझिंग पानाची ग्लेझिंग, पानाची साईज पण जबरदस्त झालेली. पानाला ग्लेझिंग आलेले, पान निरोगी आहे सगळं. त्याला जबरदस्त ग्लेझिंग आहे. मालाचं सेटिंग पण झालंय. मालाचं सेटिंग आहे. फळ लागलेत, दोडका फळ लागलेले. म्हणजे अजून चालूच आहे ते सेटिंग वगैरे. सेटिंग चालू आहे आता. त्या ठिकाणी बघा, इकडे सुद्धा जबरदस्त सेटिंग झालेली आहे. त्यांनी केरन टेक्नॉलॉजी स्लडच्या माध्यमातून 2दा दिली आणि हा रिझल्ट त्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे. अजून एकदा देणार आहे आणि त्यांना अजून एक स्लड द्यायची, ते अजून एक स्लड देणार आहेत. तर तुम्ही ही पीक बघून समाधानी आहे का? समाधानी. मग इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? एकदा करून बघा. खाती वाटली तर खरा, कारण माझं तर मत खराच करा. हा, बरोबर आहे. कारण त्यातनं रिझल्ट चांगला आहे. मला रिझल्ट आला आहे, तुम्हाला सुद्धा रिझल्ट चांगला आहे, येणार. त्याचं काय, फक्त ती मार्गदर्शकाचा सल्ला घेणं अतिशय उपयोगी आहे. तुम्ही केरन टेक्नॉलॉजीला मुलाखत दिल्याबद्दल केरन कंपनीमध्ये तुमचे आभारी आहे. धन्यवाद.